उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि भावनिक जीवनावर खोल आघात झाला आहे। संपूर्ण महाराष्ट्र आजही शोकसागरात बुडाल्यासारखा असून डोळ्यांतील अश्रू थांबायचे नाव घेत नाहीत। प्रत्येक घरात, प्रत्येक मनात आपला जवळचा माणूस गेल्याची भावना दाटून आली आहे। महाराष्ट्रावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे। अशा संवेदनशील आणि वेदनामय काळातही काही राजकीय मंडळी मात्र सत्ताकारणासाठी राजकारणाचा बाजार मांडताना दिसत आहेत। ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे। डोळ्यात अश्रू असतानाच सत्तेची गणितं मांडली जात आहेत। या बिनलाजी नेतृत्वांना मन नावाची संवेदना नाही का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे। महाराष्ट्र हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असून लाज वाटायला पाहिजे, अशा स्पष्ट शब्दात सुनावताना दिसत आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। त्यांच्या जाण्याने राजकीय समीकरणे बदलतील, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येतील, अशी आशा आणि चर्चा महाराष्ट्रभर सुरू होती। यामागे कारणही तसेच होते। अजित पवारांनी आपल्या शेवटच्या काळात शरद पवारांची भेट घेऊन मतभेद मिटवण्याचा, मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न केला होता। त्या प्रयत्नांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता बळावली होती आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा स्पष्ट संदेश दिला होता। त्यानुसार अनेक ठिकाणी दोन्ही गट एकत्र येऊन निवडणुका लढवत असल्याचे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चित्र आहे। त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण होईल ही केवळ इच्छा नव्हे तर वास्तवात उतरू शकणारी शक्यता वाटत होती। मात्र या पार्श्वभूमीवर सध्या जी राजकीय खेळी खेळली जात आहे ती अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे। अजित पवारांचा गट आपल्या सोबतच ठेवण्यासाठी आणि राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम देण्यासाठी अनोख्या आणि संशयास्पद राजकीय हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांसारख्या नेत्यांची भूमिका पाहता अजित पवारांचा गट भाजपाच्या सोयीसाठी कायमचा अडकवण्याचे प्रयत्न तर सुरू नाहीत ना, असा सवाल सामान्य जनतेतून विचारला जात आहे। एकेकाळी अशी चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाईल। मात्र या चर्चेला अचानक ब्रेक लागल्याचे दिसत आहे। त्याऐवजी सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन गट जसाच्या तसा ठेवण्याची खेळी आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण ही केवळ पक्षाची नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील जनसामान्यांची मनापासूनची इच्छा होती। स्वतः अजित पवारांनी देखील याचे संकेत दिले होते। मात्र त्यांच्या अकाली जाण्यानंतर काही वरिष्ठ पातळीवरील नेते भाजपाची धोरणे राबवताना दिसत आहेत। ही बाब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तसेच महाराष्ट्राच्या जनतेला अस्वस्थ करणारी आहे। एकीकडे शरद पवार गटातील नेते एकत्रीकरणाबाबत खुलेपणाने सकारात्मक भूमिका मांडताना दिसत आहेत, तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांसारखी मंडळी या विषयावर मौन बाळगून भाजपासाठी सोयीस्कर अशी भूमिका घेताना दिसत आहेत। हे मौनही अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे। आजचा महाराष्ट्र हा केवळ सत्ता, पद आणि खुर्च्यांचा बाजार पाहण्याच्या मनस्थितीत नाही। महाराष्ट्राला अपेक्षा आहे ती महाराष्ट्र धर्माची, राजकीय प्रामाणिकपणाची आणि दिवंगत नेत्याच्या इच्छेचा मान राखण्याची। अन्यथा जनतेचा रोष उफाळून येण्यास वेळ लागणार नाही।